तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी एका वादासंदर्भातली आहे। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला बकरी ईद आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती आता एक नवा वाद उत्पन्न झालेला आहे। बकरी ईद हा नेमका कशा पद्धतीने साजरा करावा या संदर्भात काही गाईडलाईन्स सरकारने दिली आणि त्यावरूनच आता एक राजकीय वाद रंगलेला आहे। सरकारचे जे काही नियम आहेत ते आम्हाला मान्य नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। राम मंदिर भूमिपूजन प्रतिकात्मक करा, जर बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करायला आम्हाला सांगितली जाते तर मग राम मंदिराचं भूमिपूजन सुद्धा प्रतिकात्मक करावं अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केलेली आहे। एक खासदार आहेत एमआयएमचे खासदार आणि या खासदारांकडून अशा प्रकारची मागणी होणं, अशा प्रकारच्या वादाला तोंड फोडणं स्वाभाविकपणे याची चर्चा तर होणार आहे। आणि म्हणूनच एमआयएमची ही जी भूमिका आहे ती भूमिका नेमकी कशासाठी, खरं तर या सगळ्याचं राजकारण केलं जातंय का? बकरी ईदच्या निमित्तानं एक धार्मिक वातावरण तापवण्याचा या माध्यमातून प्रयत्न होतोय का, असे अनेक प्रश्न या वक्तव्याच्या नंतर निर्माण झाले। आता महाराष्ट्र सरकारने एक नियमावली पाठवलेली आहे सगळं महाराष्ट्रामध्ये की आपण हे बकरी ईदचा सण कसा साजरा करायचं आणि त्यामध्ये ते त्यांनी सांगितलेले आहे आणि ते आम्हालाही मान्य आहे की करोनाचा काळ आहे, आपण सगळ्यांनी जे दक्षता घ्यायला पाहिजे ते घ्यायलाच पाहिजे आणि सगळे लोक घेत आहे। पण आता सणासाठी त्यांनी जे नियमावली कोण अधिकारी बसले होते आणि त्यांनी काय त्यांच्या मनात होतं की अशा प्रकारची नियमावली टाकलेली आहे त्यांनी की ते म्हणतं की आपण प्रतिकात्मक कुर्बानी करा। अरे त्यांना हेच माहित नाही आहे की ईद उल अधा म्हणजे त्याचा पर्पज काय असतं, ते कशासाठी आपण साजरी करतो आणि ते त्याचा उद्देश काय असतं आपण ते साजरी करण्याचा ते तुम्हाला माहित नसेल आणि तिथे बसून फक्त एक परिपत्रक काढायचे आणि सगळ्यांना सांगायचे की आता हे फॉलो करा, ते आम्ही करणार नाही। आणि कमीत कमी तुम्ही आम्हाला समजून सांगा की हे प्रतिकात्मक काय आहे। तुम्ही म्हणता की ऑनलाईन करा, ज्यांच्याकडे आहे मोबाईल ते ऑनलाईन परचेस करतील, जे जनावर त्यांना पाहिजे ते ऑनलाईन करतील, पण जे गरीब शेतकरी आहे ज्यांच्याकडे एक दोन जानवर असतं ते दोन जानवर मार्केटमध्ये आणतं, त्यांना दोन पैसे मिळतं। या काळात सगळ्यांची आपल्याला हे चिंता करण्याची, ते अधिकारी जे बसलेले आहेत त्यांच्याकडे खूप मोठे मोठे सरकारमध्ये बसलेले आहे जे नेते आहे त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे स्मार्टफोन्स आहे, ते सगळं हे करू शकतं, पण ते गोरगरिबाचा पण विचार करा, ज्या शेतकऱ्याचा जे आपल्या जनावर आणतो त्यांच्या बाबतीत। आणि तुम्ही आम्हाला हे सगळे निर्देश देतं, मग मोदी साहेबांना पण सांगा ना की आपण 5 तारखेला ज्या कार्यक्रमासाठी जात आहे ते पण प्रतिकात्मक करा ना तुम्ही दिल्लीमध्ये बसून, ते सगळे नियम आमच्यावर आणि तुम्ही जे करता ते सगळे चालतील, हे आम्हाला मान्य नाही आहे। किंवा बकरी ईदच्या निमित्तानं जी नियमावली घालून दिलेली आहे ती आम्हाला मान्य नाही असं स्पष्टपणे ते सांगतायत। खरं तर सरकारनं ही जी नवी नियमावली घालून दिलेली आहे ती नियमावली नेमकी काय आहे आपण एक नजर टाकूया। सरकारनं सांगितलंय की कोविडमुळे बकरी ईदचा नमाज ही घरीच अदा करण्यात यावी, जनावरांची खरेदी ऑनलाईन करावी किंवा फोनवरून करावी, नागरिकांनो शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले जे निर्बंध आहेत ते कायम असणार आहेत, त्यामुळे त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, कारण आत्ताच्या काळात तशा प्रकारे ते धोकादायक ठरू शकतं हे सांगण्यात आलं। तेव्हा सरकारनं जे नियम घालून दिलेले आहे त्याचं पालन करावं लागेल हे सरकारनं जरूर सांगितलंय, पण आता खासदार स्वतः सांगतायत की आम्हाला हे मान्य नाहीये आणि आम्ही हे करणार नाहीये, त्यामुळे एक निश्चितपणे नवा वाद निर्माण झालाय। आणि ही सगळी परिस्थिती बघता त्यांनी एका बाजूला सांगितलं की बकरी ईद आम्ही प्रतिकात्मक का करायचे, मग राम मंदिर तुम्ही प्रतिकात्मकरित्या त्याचं भूमिपूजन का करत नाहीत हा सवाल त्यांचा आहे। आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जोडले गेलेले आहेत। दादा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? प्रतिकात्मक होऊ शकतं राम मंदिराचं सुद्धा भूमिपूजन? नाही, पहिलं बकरी ईदवर बोलू। मी उद्धवजींचं या विषयामध्ये अतिशय प्रभावीपणे समर्थन करेन, कारण या सगळ्या काळामध्ये मला मान्य आहे की या सगळ्या काळामध्ये हिंदूंच्या बरोबर मुसलमानांचे सुद्धा जे सण आले, मुस्लिम समाजाचे सुद्धा जे सण आले त्यालाही उद्धवजींनी आवाहन केलं आणि हिंदूंच्या बरोबर मुस्लिमांनी सुद्धा त्या सणाच्या वेळेला एकूण कोरोनाचं महामारीचं संकट लक्षात घेऊन प्रतिसाद दिला।
अजूनही कोरोनाचं संकट संपलं नाही, किंबहुना ते थोडं तीव्र झाल्यासारखं वाटतंय. हा आणि त्यामुळे आजपर्यंत या 3-4 महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणाच्या वेळेला जो समजूतदारपणा मुस्लिम समाजाने दाखवला, तो समजूतदारपणा दाखवला पाहिजे आणि उद्धवजींचं या विषयामध्ये आम्ही समर्थन करतो. बर आता प्रत्येकाने राम जन्मभूमीशी काही जोडण्याचं काही कारण नाही. पवार साहेब जोडणार, आता हे खासदार कोण जोडणार, त्यामुळे दोन विषय वेगळे आहेत आणि प्रतिकात्मक आहे ना. खरं म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या पायाभरणीला हजारो लाखो नाही, करोड 2 करोड लोकांनी जायला पाहिजे नॉर्मल स्थिती असेल. पण नाही, सगळ्यांनी ठरवलं, अगदी एक मोजकी यादी झालेली आहे आणि तेवढ्याच लोकांनी जायचं आहे. अदरवाईज कोरोना नसतं तर काय तुम्ही पण गेले असते, मी तर नक्की गेलो असतो. नक्कीच. पण दादा एका बाजूला बकरी ईदच्या नियमांना आम्ही धुडकावतो असं म्हणणं आणि थेट राम मंदिरासोबत त्याची तुलना करणं, यामागे राजकारण आहे असं वाटतं तुम्हाला? हे राजकारण केलं जाते या सगळ्याचं? राजकारण तर प्रत्येक विषयामध्ये होतच, पण मी काय आता त्याच्यावर टिप्पणी करणार. पण अशा संवेदनशील प्रकरणात पण राजकारण करावं? ते करू नये, पण आता काय आपल्या देशामध्ये जरा लोकशाहीचा अतिरेक आहे ना, त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे तो काय करेल त्याच्यावर काय तुमचं बंधन नाही. मी आपल्या 2 विषयांवर प्लेनली असं म्हणेन की बकरी ईदच्या निमित्ताने उद्धवजीने जे म्हटलंय ते आजच्या परिस्थितीला आवश्यक आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो. आणि दुसऱ्या बाजूने राम जन्मभूमीचा शिलान्यास म्हणू किंवा भूमिपूजन म्हणू, हे तसं आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेवढं मर्यादित स्वरूपाचं गेलं पाहिजे तेवढंच मर्यादित स्वरूपाचं होणार आहे. आणि 2 विषयाची लिंक लावण्याचं काही कारण नाही, 2 विषय वेगळे आहेत. पण त्यांचा मुद्दा हा सुद्धा आहे दादा की आम्हाला एसी मध्ये बसलेले कोणीतरी अधिकारी सांगतात की तुम्ही प्रतिकात्मकरित्या करा. कशा प्रकारे आम्ही प्रतिकात्मकरित्या करायचं? आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन बकरे मिळतात का ऑनलाईन, हा सुद्धा त्यांचा एक मुद्दा आहे. माझं काय म्हणणं आहे की त्यांचं समजा असे काही व्यावहारिक प्रश्न असतील तर त्यांनी उद्धवजींकडे वेळ मागितली पाहिजे. ती वेळ बघून उद्धवजींबरोबर बैठक केली पाहिजे. काही गोष्टी त्याच्यातले इम्प्रॅक्टिकल आहेत, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल काही सोल्युशन बघितले पाहिजे. पण आम्ही मानणारच नाही, मग आम्ही नियमांचं उल्लंघन, असं कसं झालं ना. असं आहे की जगामध्ये अनेक मुस्लिम देशांमध्ये सुद्धा हा कोरोना महामारीचं संकट लक्षात घेऊन बंधनं आहेत. नक्कीच, आणि ते बंधनं पाळणं खूप गरजेचं आहे. आता जरी काही राजकीय पक्ष याच्या विरोधात बोलत असले तरी आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ती बंधनं पाळणं गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही ही सविस्तर माहिती दिलात त्याबद्दल. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्या सोबत होते, प्रतिक्रिया आपण त्यांची घेतली ह्या सगळ्या वादाच्या संदर्भात. पण 5 ऑगस्टला राम मंदिराची पायाभरणी होणार आहे, पण त्याआधीच खरं तर या सगळ्या वादानं, त्याच्या भोवतीच्या अनेक वादांनी कळस गाठलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण आधी शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी म्हणून आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपचे कार्यकर्ते आता जय श्रीरामची हजारो पत्र शरद पवारांना पाठवत आहेत. आज परभणीमध्ये हे सगळे शेकडो कार्यकर्ते आले, त्यांनी जय श्रीराम पत्र लिहिलं आणि ते शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पाठवून दिलं. हजारो पत्र आता शरद पवारांकडे जात आहेत. दुसऱ्या बाजूला राम मंदिराची उभारणी झाली तर त्याच्यातून एक आनंदाची लाट निर्माण होईल आणि कोरोना जाईल असं सांगतायत व्यास महाराज. त्यामुळे तो एक अँगल आहे. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या राम जन्मभूमी वादाच्या मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी जी शिवसेना आहे, त्या शिवसेनेनं एक वेगळीच मागणी केली आहे. शिवसेनेनं मागणी केली की अडवाणी यांच्यावरचा जो खटला आहे तो खटला आधी पायाभरणीच्या आधी मागे घेतला पाहिजे. त्यामुळे राम मंदिराच्या पायाभरणीच्या आधी या सगळ्या वादानं कळस गाठलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तेव्हा संजय राऊत यांनी आज अडवाणी यांच्यावरचा खटला मागे घ्यावा अशी मागणी केलेली आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊया. जर अडवाणीने रथयात्रा काढलीच नसती, आंदोलन पेटवलं नसतं, त्यात शिवसेना उतरली नसती, तर आजचा दिवस जो आहे भूमिपूजनाचा उगवलाच नसता. मग एका बाजूला तुम्ही राम मंदिर हे पवित्र कार्य मानता आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला बाबरी पाडली म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल करता. मी पण त्यातला एक आरोपी आहे. मी 3 वेळा CBI कोर्टात जाऊन आलो. अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, बाळासाहेब ठाकरे त्यातले प्रमुख आरोपी होते. हा विरोधाभास आहे. हा खटला रद्द केला पाहिजे.
कोरोना काळात होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणीच्या निमित्तानं राजकारण एका बाजूला तापलेलं असताना एक वेगळाच मुद्दा तिकडे आचार्य किशोर व्यास यांनी मांडलेला आहे। या काळात जर राम मंदिराचं भूमिपूजन झालं तर निश्चितपणे एक आनंदाची लाट येईल आणि या लाटेतून आपल्याला कोरोनाशी लढणं सोपं होईल असा त्यांनी मुद्दा मांडलाय। मंदिराचं स्वरूप एकंदर मंदिराची उंची जी असणार आहे ती आत्ता ठरल्याप्रमाणे 161 फूट असणार आहे। मंदिर 2 मजली असेल, 2 मजल्यांच्या वरती शिखर असेल, अशा प्रकारची त्याची रचना आहे। आणि हे 2 मजले सुद्धा जे असणार आहेत ते संसद भवन ज्याप्रमाणे एका मोठ्या फलक्रमवरती आहे, उंचवट्यावरती आहे, तशा प्रकारचा उंचवटा घेऊन त्याच्यावरती 161 फुटाचं हे बांधकाम असणार आहे। एका बाजूला हा सगळा वाद सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की आता हे बहुप्रतीक्षित बहुचर्चित राम मंदिर नेमकं कसं असणार आहे। कोट्यवधी रामभक्तांसाठी खरं तर ही अत्यंत उत्सुकतेची बाब आहे। आपण एक नजर टाकूया कसं असणार आहे हे राम मंदिर। नगारा शैलीत राम मंदिराची निर्मिती केली जाते। अष्टकोनी गाभारागृह असणार आहे। अगदी अशाच प्रकारे 3D तुम्हाला ग्राफिक्स दाखवतो। पाया रचण्यासाठी चांदीच्या विटांचा वापर होणार आहे। म्हणजे जशा प्रकारचं राम मंदिर 2-3 वर्षानंतर तुम्ही पाहणार आहात अगदी तसंच हे जशाच तसं आम्ही 3Dच्या माध्यमातून हे मंदिर उभं कसं राहील हे दाखवतोय तुम्हाला। 268 फूट याची लांबी असणार आहे। 140 फूट रुंदी असणार आहे। भव्य असं हे मंदिर 3 मजले याच्यात असणार आहेत। 5 घुमट यात असतील। खरं तर पहिल्यांदा 3 घुमट असतील असं सांगण्यात आलं होतं, पण त्याच्यात बदल करण्यात आले आणि आता ते 5 घुमट असणार आहेत आणि 318 खांब असणार आहेत। प्रत्येक खांबावरती अत्यंत नक्षीदार असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारचं हे भव्य दिव्य कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचं स्थान असलेलं राम मंदिर इथं उभं असेल। प्रत्येक मजल्यावर या ठिकाणी अनेक खांब असतील। 24 संगमरवराचे दरवाजे सुद्धा या राम मंदिराला असतील। 10 फूट मार्ग असेल मंदिरात जाण्यासाठी। मुख्य मंदिराच्या सभोवताली छोट्या मंदिरांची सुद्धा उभारणी करण्यात आलेली आहे, कारण प्रभू श्रीरामांच्या आयुष्यात जे महत्त्वाच्या व्यक्ती होत्या त्यांची सुद्धा मंदिर येथे असतील असं कळतंय। तर कोट्यवधी रामभक्तांच्या स्वप्नातलं आणि त्यांच्या आस्थेचं हे मंदिर आणि त्याची पायाभरणी 5 ऑगस्टला होणार आहे। राम मंदिराच्या आणि त्याच्या वादासंदर्भातल्या या सगळ्या बातम्यानंतर वळूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। बातमी आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची। मुंबईतल्या नालासोपारामध्ये आज मुंबईकरांच्या अक्षरशः संतापाचा उद्रेक झाला। त्याचं कारण म्हणजे त्यांना ऑफिसपर्यंत जाण्यासाठी, त्यांना कामावर जाण्यासाठी कुठली सुविधाच नाहीये। मग जायचं कसं याच्यासाठी सगळेजण रस्त्यावर उतरले। आंदोलनाचं त्यांनी हत्यार उपसलं। पुढे काय झालं बघूया। कोरोनाच्या संकट काळात सोशल डिस्टन्सिंगसाठी सर्वत्र घसाफोड सुरू आहे। त्याचवेळी मुंबई जवळच्या नालासोपाऱ्यात ही जीवघेणी गर्दी अस्तित्वाच्या लढाईसाठी टाहो फोडतीये। एसटी बस कमी सोडल्या जात असल्यानं प्रवासी बेहाल झाले। अखेर त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला। तो सभी लोग 6 बजे से यहाँ पे खड़े, 6 बजे से 9 बजे तक पब्लिक यहाँ पे खड़े, सब पूछ रहे हैं वो लोग को, बस वाले को क्या प्रॉब्लम है, किसी का कुछ रिस्पांस नहीं आ रहा है। तो इसके लिए पब्लिक ने सीधा सोच लिया कि आज कुछ ना कुछ तो होना चाहिए, क्योंकि लास्ट 4 मंथ से हम लोग ऐसे ही खड़े। हम लोग घर खाता काम करने बांद्रा जाते हैं। हाँ, आप लोग ये 4 महीना से लॉकडाउन किए, बंद किए, 5 महीना से लॉकडाउन को हम लोग घर में बैठे हैं। हमारे बच्चे लोग क्या खाएंगे? हाँ? पूरे आम पब्लिक है, सबको बोलते हैं कि जिसको गवर्नमेंट की नौकरी हो जाएगा, जिसको नहीं है नहीं जाएगा, तो वो क्या खाएगा? नालासोपाऱ्यात सकाळी 6 वाजल्यापासून अनेक जण रांगेत उभे होते। मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सोडता येणार असा बोर्ड लागला आणि
एकच हलकल्लोळ उडाला। रेल्वे रुळावर उतरून लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। नालासोपारा से बहुत ज़्यादा लोग मुंबई में काम के लिए जाते हैं, उनका जाना भी ज़रूरी है, तो इसलिए ज़्यादा से ज़्यादा बसेस छोड़ी जाए और बसेस टाइम पे छोड़ी जाए। इसके लिए हमने उनसे अनुरोध किया है और उन्होंने बोला है कि अब आज से लेके कल से लेके जो बसेस है वो टाइम पे चलेंगी, जितनी ज़्यादा से ज़्यादा बसेस वो भेज सकेंगे उतने भेजेंगे। मात्र न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर एसटीनं अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आणि अखेर आंदोलन स्थगित झालं। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर या ठिकाणी जे प्रवासी होते त्यांना आता सोडण्यात येत आहे। एसटी महामंडळाने आता निर्णय घेतलेला की कारण हा जो उद्रेक होता सकाळी 6 वाजल्यापासून लोकांनी या ठिकाणी रेल्वे रोको सुद्धा केला होता। मात्र या उद्रेकाची ठिणगी नेमकी कुठे आणि कशी पडली याच्या मुळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि समोर आलं धक्कादायक वास्तव। सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती 50%च पगार पडतोय। जूनचा पगार अजून हातात आलेलाच नाहीये। वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही 50% पगार मिळतोय। प्रत्यक्ष फील्डवर असणाऱ्यांना सुद्धा 50%च पगार आहे। यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि म्हणूनच अतिरिक्त बस नेमक्या कशा सोडल्या जाणार याचं उत्तर खुद्द परिवहन मंत्र्यांनाच द्यावं लागेल। आम्ही सेवा तर करतोयच, आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण आम्ही सेवा म्हणून आमचं काम पूर्ण करतो। आम्हाला पेमेंट नाही वगैरे काहीच नाही, आम्हाला टेन्शन नाही, पण आमच्या पण घरी परिवार असेल काय असेल आमची पण कोणतरी चिंता केली पाहिजे। ट्रेन का QR कोड जब से चालू हो गया ना तब से ये प्रॉब्लम कल से ये प्रॉब्लम स्टार्ट हो गया है, तो इसलिए वो सब भीड़ बढ़ गई है। सब पैसेंजर्स यहाँ पे आ रहे हैं, हम लोग सबको मतलब एंट्री दे रहे हैं। अभी हमारे पास 50 लोगों का स्टाफ है, 50 to 60, और 100 या 120, 30 हमारे नहीं है। कोरोनाच्या काळात बांद्र्यात जमलेल्या गर्दीचा विस्फोट आपण पाहिला, त्याचे दीर्घकाळ सामाजिक आणि राजकीय परिणाम उमटतानाही पाहिले। गर्दीच्या संतापाचा कडेलोट होतो तेव्हा अनर्थ घडतो आणि तो टाळणं केवळ व्यवस्था आणि सरकारच्याच हाती आहे। विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा। संतापाचा कडेलोट झाला। यानंतर बातमी आहे कोरोना योद्ध्यांसंदर्भातली। खरं तर आपल्या सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी कोरोनाशी 2 हात करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। लोक त्यांच्यावर हल्ले करतायत, त्यांना विरोध करताना दिसतायत। मालाड आणि बोडणी या 2 ठिकाणची ही दृश्य। मुंबईतल्या मालाडमध्ये खरं तर एकट्या पी उत्तरमध्ये 2000हून अधिक कोरोना बाधित आढळून आले। महापालिका सगळ्या इमारतींमध्ये जाऊन कोरोना तपासणी करणार आहे, पण पी उत्तर वॉर्डमध्ये राहणारे नागरिक तपासणी करून घ्यायला विरोध करतात। पण आता तर जर तपासणी करण्यासाठी विरोध झाला तर पोलिसांना सोबत घेऊन मनपा अधिकारी तपासणी करणार आहेत। तिकडे अलिबागच्या बोडणीमध्ये जे चित्र पाहायला मिळालं ते अत्यंत दुर्दैवी होतं। या गावात 70 कोरोना बाधित आढळल्यानं होम क्वारंटाईन असलेले घराबाहेर फिरतायत अशा तक्रारी आल्यावर आरोग्य यंत्रणेनं सगळ्या गावाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला, पण ग्रामस्थांनी मात्र या तपासणीला विरोध केला। आरोग्य यंत्रणेला ग्रामस्थांनी गराडा घातला आणि तपासणी विरोधात महिला एकवटल्या। या सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा कसा फज्जा उडाला हे आपण बघतो। त्यामुळे एका बाजूला योद्ध्यांचा आपण सन्मान करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना अशा प्रकारे हल्ले करायचे, त्यांना विरोध करायचा हे योग्य नाही। तर या होत्या आज मुलुक महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।